निकिता, तुला या घरात येऊन 2 वर्ष झाली आहेत, तरी अजून तुला हे समजत नाही की समाजात आपले स्टँडर्ड जपताना कोणत्या लोकांबरोबर बोलायला हवे आणि कोणत्या लोकांबरोबर बोलायला नको. तुला किती वेळा सांगितले आहे की प्रत्येकाजवळ बोलण्याची काहीच गरज नाही. फक्त आपल्याप्रमाणे आर्थिकदृष्ट्या मजबूत लोकांबरोबरच बोलत जा. पण नाही, तुला आपल्या खानदानाच्या इज्जतीची अजिबात चिंता नाही. तू तर मध्यमवर्गीय आणि सामान्य अशा प्रत्येक प्रकारच्या लोकांबरोबर बोलणे करत असतेस. त्यामुळेच वाटतच नाही की तू चौधरी खानदानातील सून आहेस. या उलट माझ्याकडे बघ. माझ्याबरोबर बोलताना लोक 1-2 वेळा विचार करतात. मी सहजच कोणाबरोबर बोलत नाही. शेवटी आपण चौधरी खानदानातील सुना आहोत, त्यामुळे थोडा आपल्या इज्जतीचा सुद्धा विचार कर. निकिताची जाऊबाई मोना हे सर्व निकिताला ओरडून सांगत होती. त्यावर निकिता म्हणते, वहिनी, ह्यात वाईट असे काय आहे? ती अलका काकूंची सून कविता किती चांगले भजन गात होती, म्हणून मी तिच्याजवळ जाऊन फक्त तिची प्रशंसा केली. भलेही ती मध्यमवर्गीय कुटुंबातील सून असेल, त्यांनी मला काहीच फरक पडणार नव्हता. कोणी हाय क्लास सोसायटीमधून आले असेल तर कोणी मध्यमवर्गीय कुटुंबांमधून आलं असेल. त्यांच्याबरोबर 2 गोष्टी हसून बोलल्याने अशी कोणती मोठी उदारी आपल्या डोक्यावर चढणार आहे किंवा कोणी आपल्याकडे उधार मागणार आहे? निकिता स्वतःची बाजू आपल्या जाऊबाईला समजावून सांगत होती. तेवढ्यातच तिच्या सासूबाई सुमित्राताई तिथे आल्या आणि म्हणाल्या, काय झालं आहे? कोणत्या विषयावर तुम्ही दोघी आपापसात वाद घालत आहात? बघा ना आई, नेहमीप्रमाणे यावेळेला सुद्धा निकिताने तेच केले जे तिला करायचे असते. ही मोठ्या घरची सून असून सुद्धा लहान लोकांबरोबर उठते बसते. तुम्ही आणि मी अलका काकींच्या घरी पूजेला जाण्या अगोदरच निकिताला किती समजावले होते की तिथे गेल्यावर कसे वागायचे आहे. तिथे गेल्यानंतर एकदम गपचूपपणे राहायचे. नाश्त्याच्या प्लेटमधला नाश्ता सुद्धा थोडाच घ्यायचा. समाजातील मध्यमवर्गीय आणि सामान्य कुटुंबातील सुनांबरोबर अजिबात बोलायचं नाही. पण हिने आपले ऐकलंच नाही. नाक कापले तिथे जाऊन हिने आपले. तिथे गेल्यानंतर अलका काकूंची सून कविता भजन बोलत होती आणि निकिता ढोल वाजून तिची साथ देत होती. जाऊबाई मोनाने आपल्या सासूबाई सावित्रीताईंकडे निकिताची तक्रार केली. हे तू योग्य केले नाहीस निकिता. असे वागणे तुला शोभा देत नाही. तू आपले स्टँडर्ड जपायला हवेस. शेवटी तू चौधरी खानदानातील सून आहेस. आपण मोठे ज्वेलर्स आहोत. समाजात आपले खूप मोठे नाव आहे आणि कुलकर्णी फॅमिलीला पण काय गरज होती सर्व समाजातील लोकांना पूजेसाठी बोलवण्याची? त्यांनी आपल्याप्रमाणे काही निवडक लोकांना बोलवायला हवे होते. निकिता, तू यापुढे लक्षात ठेव. फक्त मोठ्या लोकांबरोबरच उठ बस करायची, असे सासूबाईंनी निकिताला सांगितले. खरं तर मोना आणि निकिता दोघीही जावा कुलकर्णी कुटुंबाच्या निमंत्रणानुसार त्यांच्या घरी पूजेसाठी गेल्या होत्या. तिथे प्रत्येक वर्गातील महिलांना आमंत्रण करण्यात आले होते. तिथे गेल्यानंतर निकिता प्रत्येकाचे अभिवादन स्वीकारून हात जोडून स्मितहास्य करत होती आणि मोठ्या आनंदाने प्रत्येकाची चौकशी करत होती. पण त्या उलट मोना फक्त मोठ्या घरातील महिलांबरोबरच बोलत होती. सावित्रीताई आणि कैलासरावांची 2 मुले होती. त्यांचा खानदानी ज्वेलरीचा बिझनेस होता. त्यांचा मोठा मुलगा समीर त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या शॉपवर बसू लागला. त्याचे लग्न सुद्धा मोठ्या घरातील मोना बरोबर झाले होते. मोना सुद्धा मोठ्या व्यावसायिक कुटुंबातील मुलगी होती. त्यामुळे मोनाला आपल्या श्रीमंतीची आणि सुंदरतेचा खूप घमंड होता. तर सावित्रीताईंचा दुसरा मुलगा सुबोध, त्याला लहानपणापासून मधुमेहाचा आजार होता. दिसायला सुद्धा तो सामान्य होता. त्याच्या डोक्यावर केस सुद्धा खूप कमी होते. त्यामुळे कमी वय असताना सुद्धा तो खूप मोठा वाटत असायचा. त्यामुळे खानदानी कुटुंबातील मुलींची नाते त्याच्यासाठी येणार नाहीत हे सावित्रीताईंना माहीत होते. म्हणूनच त्यांनी मध्यमवर्गीय कुटुंबातील निकिता बरोबर आपल्या दुसऱ्या मुलाच्या नात्याविषयी बोलणी चालू केली. निकिताचे कुटुंब एक मध्यमवर्गीय कुटुंब होते. तिचे बाबा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होते, तर आई घरीच असायची आणि ती सुद्धा किडनीच्या आजाराने त्रस्त होती. निकिताला एक लहान भाऊ आणि एक बहीण होती. आपली परिस्थिती पाहून शेवटी निकिताने या नात्याला होकार दिला. सावित्रीताई एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीला आपली सून बनून घरी घेऊन तर आल्या, परंतु तिचा मान राखू शकला नाही. त्यांच्या घरामध्ये प्रत्येक काम करण्यासाठी नोकर होते, पण घरातील जेवण तर घरातील महिलांनाच बनवावे लागत होते. त्यामुळे नोकरांच्या मदतीने फक्त बाजारातून भाजी आणण्याचे काम केले जायचे. त्यामुळे घरातील स्वयंपाकघराची पूर्ण जबाबदारी आता निकितावर आली होती.
ती वेगवेगळ्या प्रकारचे जेवण बनवायची, पण निकिताने जरी चहा बनवली तरी तिची जाऊबाई म्हणायची, काय मिडल क्लास चहा बनवला आहे. तरी सुद्धा निकिता तिला काहीच बोलायची नाही. तसेही ती चहा चांगलीच बनवत असायची. पण मोनाची सवय होती की प्रत्येक दिवशी निकिताच्या कामामध्ये कोणती ना कोणती कमी काढायची आणि ती मध्यमवर्गीय कुटुंबातून आली आहे त्याविषयी तिला टोमणा मारायची. एवढंच नाही तर सासू सावित्रीताई सुद्धा मोठ्या सुनेला सपोर्ट करत असायच्या. निकिता मोठ्या घरचे खाणेपिणे कसे बनवायचे याविषयी शिकत होती. त्यामुळे कधी कधी तिच्याकडून कोणती तरी कमी राहायची, तर कधी काही कमी राहिली नाही तर जाणून बुजून काहीतरी कमी काढली जायची. परंतु निकिता आपल्या माहेरी खूपच लाडात वाढली होती. तिच्या आईने तिला चांगल्या संस्कारासोबतच घर संसाराविषयीच्या गोष्टी सुद्धा शिकवल्या होत्या. पण माहेरी कितीही शिकून आलेली असेल तरी मुलीला सासरी सासरच्या माणसाप्रमाणेच राहावे लागते. तिथे आल्यानंतर तिला सर्व काही नवीनच शिकावे लागते. निकिताला देवाचे छोटे छोटे सुंदर वस्त्र बनवण्याचा छंद होता. ती आपल्या माहेरी असेच देवाचे छान छान वस्त्र बनवायची आणि तिच्या घराच्या शेजारी राहणारे लोक सुद्धा तिला तिच्या कामात मदत करत असत. पण सासरी आल्यानंतर सर्वांची चाकरी करण्यात तिला छंद जोपासण्यासाठी वेळच मिळत नव्हता. निकिता, आज माझी किटी पार्टी आहे. मला पार्टीमध्ये चायनीज इटालियन फूड ठेवायचं आहे. सर्व गोष्टी घरीच बनवायच्या आहेत. ठीक आहे वहिनी, तुम्ही सांगा, मी तुमची मदत करेन, कारण मला चायनीज इटालियन जेवण बनवता येत नाही. तेव्हा तिची जाऊबाई म्हणाली, निकिता, तुला तर काहीच येत नाही ना. तुला माझ्यासारखी 4 व्हीलर चालवता येत नाही आणि इंग्लिश सुद्धा बोलता येत नाही, पण तू यूट्यूबवर पाहून जेवण तर बनवू शकतेस ना. माझे फक्त 10-12 फ्रेंड्स येणार आहेत, असे मोना म्हणाली आणि दुसऱ्या दिवशी ती आपल्या मुलाच्या स्कूलमध्ये पालक मीटिंग आहे असं कारण सांगून घरातून बाहेर गेली. खरं तर तिने ब्युटी पार्लरची बुकिंग घेतली होती. तिला हेअर कटिंग, वॅक्सिंग आणि इतर काही गोष्टी करायच्या होत्या. मोनाने निकिताला सूचना देऊन ती निघून गेली होती. तर इकडे निकिता यूट्यूबवर पाहून रेसिपी बनवायला लागली होती. तिने आपल्या घरातील नोकरांची मदत घेऊन नूडल्स, मंचुरियन, पास्ता, अमेरिकन चॉप्सी बनवली होती. मोनाच्या मैत्रिणी घरी आल्यानंतर त्यांनी जेव्हा हे पदार्थ खाल्ले तेव्हा त्या म्हणाल्या, अरे यार, यापेक्षा तर चांगले ते रस्त्याच्या बाजूला गाड्या लावतात ना, ते लोक चांगले जेवण देतात. किती खराब जेवण बनवलं आहे. तोंडाची पूर्ण चवच गेली आहे. अरे यार मोना, तू असे जेवण जेवायला आम्हाला बोलवलेस का. निकिताने ते जेवण बनवताना आपले 100% दिले होते, पण चायनीज बनवण्याची कुशलता तिच्यामध्ये नव्हती. त्यामुळे जेवणामध्ये काही कमी राहिली होती आणि ही गोष्ट मोनाला सुद्धा माहीत होती. तरी सुद्धा तिने हे काम निकिताच्या भरवशावर सोडून ती मात्र बाहेर गेली होती आणि आता तीच मोना निकितावर ओरडू लागली. काय निकिता, तुला एक काम सुद्धा नीट करता येत नाही. तू पाहिलंस का, तुझ्या समोरच माझ्या मैत्रिणींनी माझा अपमान केला. एवढं बोलून मोना पाय आपटतच तिथून निघून गेली. तर निकिता स्वतःलाच कमजोर समजत होती. हीच गोष्ट निकिताचा नवरा सोबत पाहत होता की घरामध्ये त्याच्या बायकोची कोणत्याच प्रकारे इज्जत ठेवली जात नाही. तेव्हा तो निकिता जवळ गेला आणि तिला म्हणाला, तू उदास होऊ नकोस. असे नाही की प्रत्येक गोष्ट आपल्याला परफेक्ट बनवता यायला हवी. तू कोणाची मोलकरीण तर नाहीस ना. प्रत्येक जण ऑर्डर देईल आणि तू ही गोष्ट करशील. तू इंडियन फूड किती चांगल्या प्रकारे बनवतेस. तू रांगोळी किती छान काढतेस आणि घरामध्ये सकाळ संध्याकाळ किती सुंदरपणे आरती म्हणतेस. एवढंच नाही तर तू देवाचे वस्त्र सुद्धा खूप चांगल्या प्रकारे बनवतेस. का नाही तू याच कामात चांगल्या प्रकारे प्रगती करत नाहीस, असे सुबोध म्हणाला. निकिताला सुद्धा घरातील लोकांची तिच्या प्रती असलेली वागणूक सहन होत नव्हती. त्यामुळे तिला सुद्धा स्वतःला सिद्ध करायचे होते. ती जास्त दिवस तिच्या छंदापासून दूर राहू शकत नव्हती. निकिताला तिचे हे काम पैशासाठी करायचे नव्हते, तर तिचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी करायचे होते. तिला वेळ मिळताच तिने देवाचे छोटे छोटे वस्त्र, फुलांच्या माळा, मुकुट बनवण्यास सुरुवात केली. निकिता हे सर्व सामान भेटवस्तूच्या स्वरूपात आजूबाजूला राहणाऱ्या शेजाऱ्यांना, पाहुण्यांना आणि नातेवाईकांना देऊ लागली. त्यामुळे सर्व लोक तिच्या कलेची प्रशंसा करू लागले. तिला आपल्या घरात असणाऱ्या पूजेसाठी मदत करण्यासाठी आमंत्रित करू लागले. मदत मागणाऱ्यांची परिस्थिती चांगली असो किंवा गरीब असो, निकिता सगळ्यांची मदत करायची. हळूहळू निकिताने आपल्या वागण्यातून आणि आपल्या कलेतून समाजात एक स्थान बनवलं होतं. समाजामधील आणि नातेवाईकांमधील गरीब घरामध्ये जेव्हा सासूबाई आणि जाऊबाई जाण्यासाठी नकार देत होते, तेव्हा
सासऱ्यांच्या सांगण्यावरून निकिताच अशा घरात जाऊ लागली होती. त्यामुळे हळूहळू तिची ओळख वाढून सर्वांबरोबर तिचे मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले होते. त्यामुळे ती आता खूप आनंदाने आपलं जीवन जगत होती. पण एक दिवस अचानकच निकिताची तब्येत खराब झाली. तिला खूप ताप आला होता आणि तो ताप उतरण्याचे नावच घेत नव्हता. त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. सर्व टेस्ट केल्यानंतर समजले की निकिताला डेंग्यू झाला आहे. निकिताची आता सर्वांबरोबर चांगली ओळख झाल्यामुळे शेजारी नातेवाईक आणि समाजातील खूप लोक तिच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी येत होते. या अगोदर सावित्रीताईंची मोठी सून मोना सुद्धा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली होती. पण त्यावेळी कोणीही तिची विचारपूस करण्यासाठी आले नव्हते. पण आज एवढ्या लोकांना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. एवढंच नाही तर निकितांचे सर्वांबरोबरचे वागणे खूपच चांगल्या प्रकारचे होते. त्यामुळे सर्वजण तिच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत होते. सर्वांनाच असं वाटत होतं की निकिता लवकर बरी होऊन लवकरात लवकर घरी परतावी. शेवटी निकिता पूर्ण बरी होऊन घरी परतली. तेव्हा तिला तिच्या नवऱ्याची सुद्धा साथ मिळाली. त्यामुळे निकिताने सोशल नेटवर्किंग साईटवर स्वतःचं एक अकाउंट बनवलं आणि त्यावरती ज्या काही वस्तू बनवत होती त्या सर्व वस्तू त्याचे फोटो अपलोड करू लागली. तेव्हा सर्वच लोक निकिताच्या कामाचे कौतुक करू लागले आणि तिथूनच तिने बनवलेल्या वस्तूंची मागणी येऊ लागली. त्यामुळे तिची कमाई सुद्धा चालू झाली. आता तिचा नवरा सुद्धा तिला तिच्या कामामध्ये मदत करू लागला. सण, लग्न, सराईमध्ये तिचे काम अजूनच वाढले. तिला चांगल्या ऑर्डर्स मिळू लागल्या. आता ते नवरा बायको दोघेही सोबत काम करत असल्यामुळे सासरची लोक तिला टोमणे सुद्धा मारत नव्हते. निकिताच्या नवऱ्याला माहित होतं की निकिताचा आत्मसन्मान मिळवण्यासाठी तिला तिच्या आवडीचे काम करण्यासाठी प्रोत्साहन करणे गरजेचेच आहे आणि त्यांनी तसेच केले. आपला नवराच आपल्या बरोबर आहे हे जेव्हा निकिताच्या लक्षात येऊ लागले तेव्हा तिचा आत्मविश्वास वाढू लागला. आता निकिताने काही पैसे कमावले होते. तेव्हा ती मोनाला म्हणाली, चला वहिनी, आपण चायनीज इटालियन फूड खायला जाऊया. मी तुम्हाला माझ्याकडून पार्टी देत आहे. माझ्या यशामध्ये तुमचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. तसे तर मी अजून सुद्धा विदेशी जेवण बनवण्यासाठी परिपक्व झालेली नाही. पण मला मिळालेल्या यशामुळे मी तुमच्या आवडीचे विदेशी खाद्यपदार्थ नक्कीच तुम्हाला खायला घालू शकते. त्यावर मोना काहीच बोलली नाही. परंतु मनातल्या मनात निकिताच्या वाईटाचाच विचार करत होती. अशातच एक दिवस मोनाच्या कारचा ऍक्सिडेंट झाला आणि तिला गंभीर दुखापत झाली. त्यामध्ये तिच्या शरीरातून खूप रक्तस्राव झाला म्हणून तिला रक्ताची गरज पडली. पण तिच्या ब्लड ग्रुपचे रक्त मिळत नव्हते. तेव्हा डॉक्टरांनी कुटुंबियातीलच लोकांना सांगितले की तुम्ही लवकरात लवकर ब्लडची व्यवस्था करा, नाहीतर तुमच्या पेशंटची अवस्था अजूनच बिकट होईल. शेवटी मोनाला रक्त मिळाले आणि मोना बरी झाली. तिच्या जीवावर आलेले संकट आता टळले होते. तेव्हा निकिताने विचारले, वहिनी, तुम्हाला रक्त कोणी दिले? त्यावर मोना म्हणाली, अगं, माझी मैत्रीण स्वीटी आहे ना, तिचा ब्लड ग्रुप आणि माझा ब्लड ग्रुप सारखाच आहे. तिनेच मला ब्लड दिले. त्यावर निकिता म्हणाली, वहिनी, तुमच्या कोणत्याही मैत्रिणीने तुम्हाला रक्त दिलेले नाही. तुम्हाला कोणी रक्त दिले माहीत आहे का? अलका काकूंची सून कविता, जी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे, तिने तुमच्यासाठी रक्त दिलं आहे. मी व्हॉट्सअप ग्रुपवर जेव्हा तुमचा ब्लड ग्रुप टाकून तुम्हाला ब्लडची आवश्यकता आहे असा मेसेज केला तेव्हा कविता लगेचच हॉस्पिटलमध्ये आली आणि तिने रक्त देऊन तुमचे प्राण वाचवले. वहिनी, आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये एकच रंगाचे रक्त बनते. कुणाच्या शरीरामध्ये निळा तर कुणाच्या शरीरामध्ये हिरवा असे वेगवेगळ्या रंगाचे रक्त बनत नाही. म्हणून कधीही श्रीमंत गरीब असा भेदभाव करू नका. आपण सर्व एकाच देवाची मुलं आहोत. त्यावर मान खाली घालून अगदी हळू आवाजात मोना म्हणाली, तुझे अगदी बरोबर आहे. मी आजपर्यंत पैशांचा घमेंड करत होती, पण आपण रिकाम्या हाताने आलो आहोत आणि रिकाम्या हाताने जाणार. त्यापेक्षा जर चांगले काम केले त्यातून मिळालेले पुण्यच आपण आपल्या बरोबर घेऊन जाऊ शकतो. याची प्रचिती आज मला माझ्यावर ओढवलेल्या प्रसंगातून आली. आजपासून मी प्रत्येकाबरोबर एकसारखाच व्यवहार करेन. निकिता, तू मला माफ कर. मी तुझ्या बरोबर कितीतरी वेळा चुकीचा व्यवहार केला आहे. नेहमीच तुझी मस्करी केली. तू गरीब कुटुंबामधून आली आहेस म्हणून तुला कितीतरी वेळा हिणवले, पण तू नेहमीच मला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न केलास. आता माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट कर. तू मला घेऊन कविताच्या घरी चल, कारण मला तिचे आभार मानायचे आहे. त्यावर निकिता म्हणाली, हो वहिनी, आपण नक्की जाऊया. तुम्ही अजून व्यवस्थित बऱ्या व्हा, मग आपण कविताच्या घरी नक्की जाऊ.
मित्रांनो, आज गरीब कोण आहेत? तर मनाने, हृदयाने गरीब आहेत तेच लोक खऱ्या अर्थाने गरीब आहेत. पण ज्या लोकांचे हृदय मोठं आहे, मन मोठं आहे, ते लोक आजही श्रीमंत आहेत आणि उद्याही श्रीमंतच राहतील. कारण पैशाने मिळवलेली श्रीमंती ही चिरकाळ टिकत नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर का आजची गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि कशी वाटली गोष्ट हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.